मंडळ. मी कुमारी प्रतिष्ठा विद्याधर गीताजे, इयत्ता 3री ब ची विद्यार्थिनी. आज तुमच्या समोर विषय मांडत आहे मोबाईलचे दुष्परिणाम. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, परीक्षक आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र व मैत्रिणींनो, आज मी आमच्या सगळ्यांच्या हातातलं खेळणं बनलेला हा मोबाईल फोन, नोकिया, सॅमसंग, ओप्पो, LG, ॲपल हे सगळे मोबाईलचे भावंडे. जगात असा एकही मनुष्य प्राणी नाही ज्याला मोबाईल आवडत नसेल. तुमच्यात आहे का असं कोणी? नाही ना मित्र हो. आपली रोजची कामे सोपी व्हावी, प्रत्येकाची प्रगती व्हावी यासाठी तर मोबाईलचा जन्म झाला. मोबाईलच्या येण्याने कितीतरी फायदे झाले. दळणवळण सोपं झालं. जगातल्या सर्व घडामोडी प्रत्येकाला समजू लागल्या. जग जवळ आलं असं म्हणतात ते मोबाईलमुळेच बरं का. पण आता मित्रांनो, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा असतो का? नाही ना. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ना. सकाळची वेळ असते, सगळेजण झोपेतच असतात. तो व्हॉट्सअपचा गप्पा गुड मॉर्निंगच्या मेसेजनी पूर्ण भरलेला असतो. अरे मित्रांनो, ते मेसेज वाचणाऱ्याचा अर्धा तास जातो म्हणजे उठायला लेट. रात्री सर्वांना गुड नाईट करता करता झोपायला लेट. मोबाईल सर्वांचा एवढा जवळचा झाला आहे की घरातील सर्व माणसे एकत्र बसतात, पण ते समोरासमोर गप्पा मारण्यासाठी नव्हे तर मोबाईलवर चॅटिंग करण्यासाठी. घरात एखादं लहान मूल असेल तर ते केविलवाल्या नजरेने आईबाबांकडे पाहत असते. कधी माझे आईबाबा माझ्याशी बोलतील, खेळतील, तेव्हा मला असे म्हणावेसे वाटते की आई सोड मोबाईल माझ्या सोबत बोल, आई सोड मोबाईल माझ्या सोबत बोल, थोडा वेळ बागेमध्ये खेळू आपण चल, सोबत तुला नेहमी मोबाईल लागतो केवळ, सोबत तुला नेहमी मोबाईल लागतो केवळ, घरी आल्यावर तरी घे ना मला जवळ, घरी आल्यावर तरी घे ना मला जवळ, रात्रभर मोबाईल असतो तुझ्या उशाला, रात्रभर मोबाईल असतो तुझ्या उशाला, तरी सुद्धा दिवसभर सोबत ठेवते कशाला, तरी सुद्धा दिवसभर सोबत ठेवते कशाला. बाबा मोबाईल ऑफिस मध्ये विसरा, बाबा मोबाईल ऑफिस मध्ये विसरा, माझा चेहरा होईल आनंदाने हसरा, माझा चेहरा होईल आनंदाने हसरा. दिवसभर मोबाईल तुम्ही हातात धरता, दिवसभर मोबाईल तुम्ही हातात धरता, माझे बोट धरून सांगा कधी फिरता, माझे बोट धरून सांगा कधी फिरता. पुढच्या जन्मी मला मोबाईल व्हायचाय, पुढच्या जन्मी मला मोबाईल व्हायचाय, कारण मला दिवसभर आई बाबांसोबत राहायचाय, कारण मला दिवसभर आई बाबांसोबत राहायचाय. पण काही वेळेला आई बाबा मुलांना वेळ न देता मोबाईल देतात. त्यांच्या ह्या नाजूक डोळ्यांना हे पूर्ण जग बघायचे आहे. मोबाईल दाखवून आंधळं करायचं आहे का? आजकालच्या मुलांचं तर खेळणं, ओरडणं, नाचणं ऐकू येईन असं झालं. सारखे आपले मोबाईलवर गेम खेळायचे, कार्टून बघायचे चालू आहे. मला सर्वांना ओरडून सांगावंसं वाटतं की मित्रांनो, तुम्ही खेळा, जे आवडेल ते करा. तुमचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. आपण भावी पिढीचे आधारस्तंभ आहोत. वेळेचे भान न ठेवता सतत मोबाईल बघितल्याने तो आपल्यासाठी शापच ठरेल. आत्ताच्या काळात सगळंच डिजिटल झाले, ती काळाची गरज आहे. पण मित्रांनो, थोडं वेळेचे भान ठेवा, थोडं वेळेचे भान ठेवा. मोबाईलचे दुष्परिणाम कळतात तरीही आपण त्याच्या आहारी जात आहोत. म्हणून मी गणपती बाप्पांच्या समोर तुम्हा सर्वांना एकच विनंती
विनंती करते की जाऊ नका मोबाईलच्या आहारी, जाऊ नका मोबाईलच्या आहारी, नाहीतर अनेक आजार येतील आपल्या घरी, अनेक आजार येतील आपल्या घरी.